झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आपण जाणून घेतोय पैशाची भाषा, पैशाची संकल्पना आणि यातनं उकलत जाणारा पासवर्ड श्रीमंतीचा। आपल्यासोबत महेश आहेत मुंबईहून। बोला महेश, तुमचा प्रश्न। सर महेश बोलतोय। हा, राजेश सरांना माझा नमस्कार। नमस्कार राजेश सर नमस्कार। तुम्हाला मी खूप दिवसापासून तुमचा मी फॅन आहे आणि तुम्हाला असा प्रश्न विचारावा वाटतो की जर मार्केटमध्ये 2 लाख मी 1 वर्षासाठी गुंतवले आणि ऍज अ लॉंग टर्म मी तुम्हाला तसं ऐकत असतो आणि मला माहिती आहे तुम्ही फंडामेंटली 1 वर्षासाठी कमीत कमी तुम्हाला सजेस्ट करता आणि ट्रेडर ऍज अ तुम्ही सर्वांना अवॉइड करायचं सांगता ऍज अ ट्रेडिंग सट्टा खेळणं, तर ते मला खूप आवडतं। म्हणून मी 2 लाख जर इन्व्हेस्ट करावे तर ते कुठल्या शेअरमध्ये ते 20% ते 15% मला रिटर्न मिळेल असं। व्हेरी गुड। मला महेशचं हे फार आवडलं की जे मी सांगतो की शॉर्ट टर्म मध्ये जायचं नाही, जुवा खेळायचा नाही, सट्टा खेळायचा नाही, नोकरी करायची, चांगला अभ्यास करायचा, देसाई बाबू चांगला अभ्यास करायचा, नोकरी चांगली घ्यायची, मग मुलीचा बाप छोकरीचा हात पण तुमच्या हातात देतो। चांगली नोकरी नाही, छोकरी नाही, हे सगळ्या भारतवर्षाच्या सगळ्या यंग पोरांना सांगतोय। शिवाजी पार्कला नुसते कट्ट्यावरती बसलेले असतात, अभ्यास करा, त्या मुलींना चांगले मार्क्स मिळतात आणि तुम्ही खड्ड्यात जाता। यांचा प्रश्न 2 लाख रुपयावरती। पहिला एफएमसीजी मध्ये 50,000 रुपये टाका। डाबर इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, कोणतीही कंपनी घेऊ शकता। पीटीसी पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन, पॉवर सेक्टरमध्ये 50,000 रुपये टाका, खूप छान तुम्हाला एप्रिसिएशन मिळेल। त्याच्यानंतर 50,000 रुपये तुम्ही एफएमसीजी झाला, पॉवर झाला, मग त्याच्यानंतर तुम्ही टाका युनायटेड फॉस्फरसमध्ये, ती पण कंपनी खूप छान आहे। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्ही आयआरबी इन्फ्रामध्ये पण टाकू शकता, पण 25-30,000 रुपये। आणि एक बँकिंग स्टॉक घ्या, असे 3 या 4 स्टॉक्समध्ये 30-40,000 रुपये टाका आणि त्याच्यानंतर नोकरी करा, काम करा आणि विसरून जा। आणि 2 वर्षानंतर जेव्हा मार्केट चांगलं होईल तेव्हा बघू काय व्हॅल्युएशन। नक्कीच हाच फरक आहे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचा। सरांच्या भाषेत बोलायचं झालं तर हाच फरक आहे पाठ्यपुस्तक आणि गाईड मधला। एक फोन येतोय चंद्रकांत नाशिकवरून। बोला तुमचा विचार प्रश्न। हॅलो सर, चंद्रकांत वाघमोडे बोलतोय सर। हा सर, कोटक लाईफ इन्शुरन्सचा स्मार्ट ऍडव्हान्टेज प्लॅन घेतलेला आहे मी, तर तो कसा आहे त्याबद्दल थोडं माहिती द्या ना सर प्लीज। मी काय माहिती देणार? ज्यांनी तुम्हाला तो प्लॅन दिला त्यांनी तुम्हाला माहिती नाही दिली, आता तुम्ही मला माहिती देताय, मी तुम्हाला करेक्ट माहिती द्यायची आणि तो मला इथे मारायला येईल। काय सांगता? प्रॉडक्ट तुम्ही त्याचा विकत घेता, त्याच्याकडनं माहिती ना घेता तुम्ही मला माहिती विचारताय, मी त्याला त्याच्याबद्दल काय सांगू? आणि तुम्हाला पैसा कमवायचा आहे, जसं मी तुम्हाला स्टार्टिंग मध्ये सांगितलं, दुसरा माणूस तुम्हाला पैसे कमवून देणार पॉसिबल आहे का? नक्कीच। एकूणच याच प्रश्नावर माझा शेवटचा किंवा या सगळ्या चर्चेमधला एक समारोप जाताना प्रश्न असेल। खूप वेळेला असं असतं की आपण हा मुद्दा बोलूया। लक्ष्मीकांत आहेत आपल्यासोबत अहमदनगरहून। बोला लक्ष्मीकांत, तुमचा प्रश्न। हॅलो। हा बोला। हा सर, माझा प्रश्न असा आहे सर की मी एनटीपीसी शेअर घेतलेले सर, एनटीपीसीचे 250 शेअर घेतलेले आहेत, तर त्याच्याविषयी काय सांगता येईल मला? एनटीपीसी आहे कंपनी, छान 40,000 मेगावॉट वीज बनवते, 4 ते 5 कोटीची हे आहे। गव्हर्नमेंटचा खूप पैसा लागलेला आहे, ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे, ह्यूज कॅपिटल कॉस्ट आहे, वन ऑफ द बेस्ट कंपनीज। बट गव्हर्नमेंटचा जो स्टॉक मार्केटचा जो परसेप्शन आहे तो डिफरंट आहे ॲज फार एज एनटीपीसी। पैसा अगर कमवायचा असेल, एनटीपीसीचे जे शेअर्समध्ये अगर काही नोशनल लॉस थोडासा होत असेल, बुक करा, टाटा पॉवरचा शेअर घ्या, पीटीसी पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन 0 डेट कंपनी पब्लिक सेक्टरची, त्याचा शेअर घ्या, एनटीपीसी मधून एक्झिट करा। हे होते आपल्यासोबत लक्ष्मीकांत। आपण पाहिलं आजची आपली वेळ ही संपत चालली। आपल्यासोबत तांबे सर होते। प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नातनं उलगडत जाणारा श्रीमंतीचा मार्ग त्यांनी अतिशय सुंदररित्या विशद केला। सर, आपलं खूप खूप आभार। पुन्हा एकदा आपण या चर्चेत सहभागी झाला। आपण इथेच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।